असेल कैरी थोडी अरे गुळ आंबा करायचा त्याच्यासाठी कैरी तोडून घेते झटपट। आता कैऱ्या घेऊन आले चिखे त्यांना धुवून घेते। कैऱ्या धुवून घेतल्यात आता त्या सोलून घेते। कैऱ्या सोलून झाल्यात आता किसून घेऊ। आता कैरी किसून झाली चूल पेटून घेऊन झटपट मुरुंबा करून घेऊ। आता चूल पेटून घेतली आता कढई ठेवून घेऊ। आता कढई गरम झाली आणि 2 वाट्या कैरीचा किस केलेला आहे ते त्याच्यात घालून घेऊ। आता 2 वाट्या गुळ घेतलेला आहे ते पण त्याच्यात घालून घेऊ। आता गुळ आणि कैरी मिक्स करून घेतली आणि आता 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून शिजून घेऊ। आपला गुळ आंबा तयार झाला आता वाढून घेऊ। आपला गुळ आंबा तयार झालाय। एकदा जर केला तर 5-6 महिने चांगला राहतो।